आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकच्या मालेगावात धुळ्याचे भाजप उमेदवार सुभाष भामरेंविरोधात बॅनरबाजी, मतदारसंघातील हिंदुत्ववादी संघटनांचा भामरेंना विरोध। भाजपच्या निवडणूक संचलन समितीची सागर बंगल्यावर बैठक, फडणवीस, बावनकुळे, आशिष शेलारांची उपस्थिती। काँग्रेसचे विकास ठाकरे 26 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार, होळीनंतर सगळे उमेदवारी अर्ज भरणार आहेत, अशी विकास ठाकरेंची माहिती। विकास ठाकरे नागपुरातील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार। वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास अडस यांची निवडणूक प्रचाराच्या नियोजनासाठी वॉर रूम सज्ज, मतदारसंघातील 2200 गावं आणि बूथवर नियोजन, तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियावर भर। सुनील तटकरे यांनी फ्रॉड करून पैसे कमवले, माझ्याकडे पुराव्यांसहित फाईल तयार, एकच गोष्ट जर मी बाहेर काढली तर तटकरेंना अडचण होईल, विजय शिवतार यांचा गंभीर आरोप। तटकरे जिथे मेकर चेंबरमध्ये बसतात त्यांनी तर फ्रॉड करून पैसे कमवलेले, तर मी जास्त बोलणार नाही। एकच गोष्ट जर मी बाहेर काढली तर अडचणीच होईल त्यांना, एकच पुराव्या सकट फाईल माझ्याकडे तयार आहे। शिवतारेंना किंमत मिळाल्याने त्यांना मोठं झाल्यासारखं वाटतंय, शिवतारेंच्या मनस्थितीवर परिणाम झाल्यानं अशी वक्तव्य बाहेर पडतात। शिवतारेंनी केलेल्या आरोपावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। चंद्रपूर लोकसभेवरून काँग्रेसमध्ये पेच कायम, शिवानी वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच। माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशींनी घेतली फडणवीसांची भेट, प्रवीण परदेशी धाराशिव जागेसाठी इच्छुक। संजय राऊतांना भेटल्यानंतर राजन साळवींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, सदिच्छा भेट घेतल्याची साळवींची प्रतिक्रिया। सध्या राजन साळवींची एसीबी कडून चौकशी सुरू।